पुण्याच्या गजबटापासून लांब मुळशीच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले ते अलिशान फार्म हाऊस. दिसायला एखाद्या राजवाड्यासारखं भव्य, पण आतून तितकंच शांत, कदाचित थोडं जास्तच शांत. माझं नाव सुंदरी. लग्नानंतर 5 वर्ष कशी उलटली हे मलाच कळलं नाही. एखाद्या तलम रेशमी वस्त्रासारखं मऊ आयुष्य असेल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात मी एका सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त झाले होते. समीर, माझा पती, त्याचा बिझनेस, त्याची मीटिंग, त्याचं ते धावपळीचं जग. या सगळ्यात त्याला मी कुठे आहे हे पाहण्याचीही उसत नव्हती. आमचं नातं केवळ कॅलेंडरच्या तारखाप्रमाणे पुढे सरकत होतं. सकाळी नाश्ता करताना होणारी हाय हॅलो आणि रात्री झोपताना पाठ फिरून झोपणं, एवढंच उरलं होतं. पण या मोठ्या वस्तूत एक अशी व्यक्ती होती ज्याच्या अस्तित्वानं या वाड्याला घरपण होतं. ते म्हणजे माझे सासरे दादासाहेब. दादासाहेब म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्व. वयाची 60 ओलांडली असली तरी ताठकणा आणि खरारी नजर, त्यांचे पांढरे शुभ्र केस आणि चेहऱ्यावरचा तो शांत भाव आजही एखाद्या जुन्या वाड्याच्या ढासळलेल्या बुरुजासारखा नाही, तर ताठ उभ्या असलेल्या कळसासारखा वाटायचा. घरात त्यांचे शब्द अंतिम असायचा, पण माझ्यासाठी त्यांचा शब्द नेहमीच मायाची प्रकरण असायचा. समीर एका आठवड्यासाठी सिंगापूरला गेला होता. वाड्यात मी आणि दादासाहेब आणि 2-3 नोकर एवढेच होते. त्या दिवशी पावसाने सकाळपासूनच धिंगाणा घातला होता. आभाळ गच्च भरून आलं होतं आणि वाऱ्याचाही वेग वाढला होता. संध्याकाळची वेळ होती. मी हॉलमध्ये बसून रेडिओवर जुनी गाणी लावली होती. खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या पावसाच्या थेंबाकडे बघताना माझं मन कुठेतरी हरवून गेलं होतं. रेडिओवर गाणं वाजत होतं, लग जा गले. या गाण्यातील आर्द्रता माझ्या मनाला कुठेतरी स्पर्श करून जात होती. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. काय आहे माझं आयुष्य? फक्त या भिंतींची निरागीण करणं की समीरच्या वेळेची वाट पाहणं? अशातच पाठीवरून एक हात माझ्या खांद्यावर शिवला. मी दचकून मागे वळले तर समोर दादासाहेब उभे होते. घाबरलीस? सॉरी, ते मंद हसले. त्यांच्या त्या हसण्यात एक अशी चमक होती जी मला अस्वस्थ करून गेली. नाही हो दादा, लक्ष नव्हतं माझं, मी नजर चोरत म्हणाले. दादासाहेबांनी जवळची खुर्ची ओढली आणि ते माझ्यासमोर बसले. त्यांनी आपला चष्मा काढून पुसला आणि पुन्हा डोळ्यांवर चढवला. सुंदरी, आज तू खूप शांत आहेस. बाहेरील पावसापेक्षा तुझ्या मनातलं वादळ जास्त मोठं वाटतंय मला. या सौंदर्याला उदासीची सावली का आहे? त्यांनी अत्यंत मृदू आवाजात विचारलं. त्यांचा तो प्रश्न थेट माझ्या काळजाला भिडला. आजवर समीरने कधी मला असं विचारलं नव्हतं की तू कशी आहेस, पण आज हे 70 वर्षाच्या गृहस्थ माझ्या मनाचा ठाव घेत होते. त्यांनी आपला उबदार हात हळूच माझ्या हातावर ठेवला. तो स्पर्श केवळ एका सासऱ्याचा नव्हता, तर तो एका अशा माणसाचा होता ज्याला माझ्या वेदनेची जाणीव होती. त्यांच्या हाताच्या त्या रांगड्या स्पर्शात मला एक प्रकारची सुरक्षितता जाणवू लागली. काही नाही हो दादा, बस असाच पाऊस बघत होते. मी हसण्याचा खोटा प्रयत्न केला. खोटं बोलू नकोस. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत. समीर त्याच्या कामात व्यस्त आहे हे मला माहीत आहे, पण म्हणून तुला स्वतःला विसरून जाण्याची गरज नाही. तू या घराची लक्ष्मी आहेस. असं म्हणत त्यांनी माझा हात अधिक थोडा घट्ट धरला. त्या स्पर्शात एक वेगळीच वीण होती. एक असं नातं जे शब्दाच्या पलीकडे होतं. रात्र झाली होती. बाहेर पावसाचा जोर आता रौद्ररूप धारण करत होता. विजेच्या कडकडाटाने खिडक्यांच्या काचा थरथरत होत्या. अचानक वीज गेली आणि संपूर्ण वाडा काळोखात बुडाला. मी मोबाईलची टॉर्च शोधण्यासाठी उठले, पण गडद अंधारात माझा पाय एका पायधुनीत अडकला आणि मी तोल जाऊन पडणार इतक्यात कोणाचे तरी हात खंबीरपणे माझ्या कमरेभोवती विळखा घालून मला सावरले. तो स्पर्श ओळखीचा होता. अत्ताराचा तो मंद दरवळ दादासाहेबांचाच होता. अंधारात आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो. माझ्या हृदयाचे ठोके इतके वाढले होते की मला स्वतःला ते ऐकू येत होते. ही केवळ भीती नव्हती, तर एक अनामिक ओढ होती, एका आधाराची ओढ. घाबरू नको सुंदरी, मी आहे ना, त्यांनी माझ्या कानापाशी येऊन अत्यंत हळू आवाजात म्हटलं. त्यांच्या उष्ण श्वासाचा स्पर्श माझ्या गालावर झाला आणि माझ्या अंगावर शहारा आला. त्या अंधारात, त्या मिठीत मला जगाचा विसर पडला होता. त्यांनी हळूच आपला चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणला. मला वाटलं आता काय होईल, पण त्यांनी अत्यंत आदराने आणि प्रेमाने माझ्या कपाळावर एक दीर्घ स्पर्श केला. तो स्पर्श केवळ मायेचा नव्हता, तर त्यात एक असा सन्मान होता जो मी आजवर समीरकडून कधीच अनुभवला नव्हता. काही वेळातच नोकराने मेणबत्ती आणली. प्रकाश पडताच आम्ही एकमेकांपासून थोडे लांब झालो.
पण आमची नजर अजूनही एकमेकांमध्ये अडकली होती. दादासाहेबांच्या डोळ्यात एक वेगळीच तृप्ती होती आणि माझ्या मनात प्रश्नांचं एक नवीन जाळं. जा, आता शांत झोप, उद्या नवीन सकाळ असेल, दादासाहेब स्मित हसं करत म्हणाले. मी माझ्या खोलीत गेले खरी, पण झोप माझ्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. माझ्या अंगावर अजूनही त्यांचा स्पर्श रेंगाळत होता. हे नातं काय होतं? सासरासून की दोन्ही एकाकी जीवांचा एकमेकांना दिलेला तो मूक आधार? मला माहीत नव्हतं की ही एका वादळाची शांतता आहे, की एका नवीन नात्याची सुरुवात. त्या रात्रीच्या त्या अस्पष्ट पण खोलवर स्पर्श करणाऱ्या प्रसंगानंतर माझी झोप उडाली होती. खिडकीबाहेर पावसाची रिपरिप अजूनही सुरूच होती. पण माझ्या मनाचे विचाराचे जे चक्र सुरू झाले होते ते थांबण्याचे नाव घेत नव्हते. आरशासमोर उभी राहून स्वतःकडे बघताना आज मला माझ्यातच काहीतरी वेगळं जाणवत होतं. कपाळावर दादासाहेबांनी तो दिलेला मायाचा स्पर्श, तो केवळ आशीर्वाद नव्हता, तर त्यामागून मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाग आली. हवेत गारवा होता आणि बागेतील ओल्या मातीचा सुगंध खिडकीवाटे आत येऊ होता. मी खाली गेले तेव्हा दादासाहेब हॉलमध्ये बसून वर्तमानपत्र वाचत होते. त्यांच्यासमोर वाफळलेला चहाचा कप होता. मला पाहताच त्यांनी चष्मा नाकावर सरकवला आणि एक प्रसन्न स्मित केलं. या सुंदरी, रात्री शांत झोप लागली ना, की पावसाच्या आवाजामुळे व्यत्यय आला? त्यांच्या आवाजात काल रात्रीचा कोणताही संकोच नव्हता, उलट एक प्रकारचा मोकळेपणा होता. हो दादा, शांत झोप आली, मी खोटं बोलले आणि त्यांच्यासाठी दुसरा चहा आणायला किचनमध्ये गेले. चहा घेऊन परतले तेव्हा त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं होतं. सुंदरी, आज समीरचा फोन आला होता का? त्यांनी सहज विचारलं. नाही दादा, अजून तरी नाही. तिथे गेल्यावर तो त्यांच्या कामात इतका गुंतून जातो की त्याला वेळेचं भान नसतं. मी चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवत म्हणाले. दादासाहेबांनी चहाचा एक घोट घेतला आणि खिडकीबाहेर बघत म्हणाले, समीर माझा मुलगा आहे, पण कधीकधी मला वाटतं की तो खूपच यांत्रिक झाला आहे. पैसा, यश आणि प्रगती याच्या पलीकडेही एक आयुष्य असतं, जिथे भावनांना किंमत असते. तुला नाही वाटत का असं? त्यांच्या या एका प्रश्नाने माझ्या मनात साठलेलं बरंच काही ओठावर येऊ पाहत होतं. पण मी स्वतःला सावरलं. असू दे ना दादा, त्यांचं करिअर महत्त्वाचं आहे. नाही सुंदरी, करिअर महत्त्वाचं असतंच, पण माणसासाठी माणसंही महत्त्वाची असतात. तू या घरात आल्यापासून मी तुला पाहतोय. तू हसतेस, बोलतेस, पण तुझ्या डोळ्यात एक रिक्तपणा आहे. हा रिकामेपणा मी भरून काढू शकलो असतो तर मला खूप आनंद झाला असता. त्यांचे शब्द ऐकून माझं काळीज भरून आलं. इतक्या वर्षात माझ्या मनातलं दुःख कुणीतरी इतक्या सहजपणे वाचलं होतं. दुपारी पावसाने थोडी शांतता घेतली होती तेव्हा मी फार्म हाऊसच्या मागील बागेत गेले. ही बाग माझी अत्यंत आवडती जागा. तिथे गुलाबाच्या आणि मोगऱ्याच्या रोपांची निगा राखण्यात स्वतःला गुंतून घेत असे. मी रोपांच्या वेली नीट करत असतानाच पुन्हा तोच अत्तराचा ओळखीचा सुवास दरवळला. मागे वळून पाहिलं तर दादासाहेब हातात एक पुस्तक घेऊन उभे होते. काव्यसंग्रह वाचायची आवड आहे तुला? त्यांनी विचारलं. खूप आधी होती दादा, पण आता वेळ मिळत नाही. मी झारी बाजूला ठेवत म्हणाले. वेळ काढावा लागतो सुंदरी. स्वतःसाठी वेळ काढणं हे स्वार्थीपणाचं नाही, तर जगण्याचं लक्षण आहे, असं म्हणत त्यांनी त्या पुस्तकातील काही ओळी वाचून दाखवल्या. त्यांचा तो खर्जातला आवाज आणि कवितेतील ते शब्द बागेतल्या त्या शांततेत एक वेगळी जादू निर्माण करत होते. ते माझ्याजवळ आले. बागेतील त्या एकांतात फक्त पक्ष्यांचा किलबिलाट होता. त्यांनी हळूच आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला. तुझे हात मातीमुळे खराब झालेत, पण तुझं मन अजूनही तितकंच स्वच्छ आहे. त्यांच्या स्पर्शातली ती ऊब मला पुन्हा एकदा अस्वस्थ करून गेली. त्यांनी खिशातून एक छोटा रुमाल काढला आणि माझ्या हातावर लागलेली माती अलगद पुसून काढली. सासूसुनेच्या नात्यापलीकडेही ते दोन माणसं होती, ज्यांना एकमेकांच्या सहवासाची ओढ लागली होती. दादा, कोणी बघितलं तर? लोक काय म्हणतील? मी भीतीपुटे विचारलं. दादासाहेब शांतपणे हसले. लोक काय म्हणतात यापेक्षा आपण स्वतःला काय सांगतो हे महत्त्वाचं असतं. या फार्म हाऊसच्या भिंती खूप जुन्या आहेत सुंदरी. त्यांनी अनेक गुपित पोटात ठेवली आहेत. आपल्यातलं हे निशब्द नातंही हे घर जपून ठेवेल. त्यांच्या या आश्वासाने माझ्या मनातली भीती कुठेतरी निघून गेली. त्या संध्याकाळी आम्ही बागेत खूप वेळ गप्पा मारल्या. त्यांनी त्यांच्या तरुणपणातील संघर्षाच्या गोष्टी सांगितल्या, तर मी माझ्या पूर्ण स्वप्नांबद्दल बोलले.
मला असं वाटत होतं की आज मला खऱ्या अर्थाने कुणीतरी समजून घेत आहे. पण ही शांतता औटघटकेची होती. रात्री उशिरा समीरचा फोन आला. सुंदरी, मी उद्या सकाळी लवकर येतोय. मीटिंग्स लवकर संपल्या. समीर येणार हे ऐकून मला जे सुख मिळायला हवं होतं, त्याऐवजी माझ्या मनात एक अनामिक धाकधूक निर्माण झाली होती. दादासाहेबांसोबत घालवलेले हे 2 दिवस माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे होते. आता समीर आल्यावर हे स्वप्न भंगवणार होतं का? मी दादासाहेबांच्या खोलीकडे पाहिलं. तिथला दिवा अजूनही चालू होता. मला जाणीव झाली की समीर जरी माझा पती असला, तरी या घरात माझा सखा कोणी असेल तर ते फक्त दादासाहेब होते. पण हे नातं समाज आणि नैतिकतेच्या चौकटीत कसं बसणार? समीर सकाळी घरी परतला आणि वाड्याचं शांत वातावरण पुन्हा एकदा गजबजून गेलं. पण या गजबजाटातही मला एक अनामिक शांतता जाणवत होती. समीर त्याच्या लॅपटॉपमध्ये आणि फोनमध्ये व्यस्त होता. त्याने येताना माझ्यासाठी काही भेटवस्तू आणल्या होत्या. त्या भेटवस्तूंमध्ये ना प्रेम होतं ना आपुलकी. ते केवळ एक सोपस्कार होते. दुपारची वेळ होती. समीर हॉलमध्ये बसून कोणाच्या तरी मोठ्या आवाजात बिझनेसच्या गोष्टी करत होता. मी तिथेच बाजूला बसले होते. पण माझं लक्ष मात्र किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या दादासाहेबांकडं होतं. ते बाहेर आले आणि त्यांनी समीरच्या मागून चालताना मुद्दाम माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत एक प्रकारचे सांत्वन होतं. जणू ते मला सांगत होते, मी आहे, घाबरू नकोस. समीरचा फोन टेबलवर सतत वाजत होता. तो एका महत्त्वाच्या फाईलमध्ये गुंग असताना मी तो फोन उचलला. समोर नताशा या नावाने आलेले मेसेजेस पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. समीर, आय मिस यू. कधी येतोस सिंगापूरला? हे शब्द वाचून मला धक्का बसला नाही, तर एक प्रकारची स्पष्टता मिळाली. ज्या पतीसाठी मी स्वतःला अपराधी मानत होते, तो स्वतः दुसरा कोणाच्या तरी विश्वात रंगला होता. मी सुन्न अवस्थेत मागच्या बागेत गेले. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. इतक्यात पाठीवर मायेचा हात पडला. दादासाहेब तिथे उभे होते. सुंदरी, रडू नकोस. मला हे आधीपासून माहीत होतं. समीरचा ओढा घराकडे कधीच नव्हता. तुला वाटतंय तू चुकीची आहेस, पण खरं तर त्याने तुला कधीच आपलं मानलं नाही. दादासाहेब अत्यंत शांतपणे बोलत होते. त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं. त्याच संध्याकाळी मी समीरने बॉम्ब टाकला. त्याने आपले सामान भरले आणि शांतपणे जाहीर केले, सुंदरी, बाबा, मला आता या नात्यात राहायचं नाही आहे. मी सिंगापूरला कायमचा स्थायिक होतोय. नताशा आणि मी एकत्र राहणार आहोत. हा बिझनेस, हे घर, बाबा तुम्ही सांभाळा. सुंदरी, तुला हवं तर तू इथे राहू शकतेस किंवा तुला हवं तिथे जाऊ शकतेस. समीरने एकही क्षणही मागे वळून पाहिलं नाही. 5 वर्षाचे नाते त्याने एका क्षणात संपवले होते. तो बाहेर पडला आणि वाड्यात पुन्हा एकदा तीच भयानक शांतता पसरली. मी सोफ्यावर कोसळले आणि ओक्साबोक्शी रडू लागले. पण हे रडू दुःखाचं नव्हतं, तर आजवर सहन केलेल्या उपेक्षेच्या बंधनातून मिळालेल्या मुक्तीचं होतं. दादासाहेब माझ्या शेजारी बसले. त्यांनी माझा चेहरा आपल्या हातात घेतला. आता तू मुक्त आहेस सुंदरी. जे झालं ते एका अर्थाने चांगलंच झालं. जगाच्या नजरेत कदाचित हे घर आता रिकामं झालं असेल, पण माझ्यासाठी आज खऱ्या अर्थाने या घरात आनंदाची पहाट होणार आहे. काही दिवस उलटले. वाड्यातील वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं. समीरच्या जाण्याने जे रीत झालेलं आयुष्य होतं, ते दादासाहेबांच्या सहवासाने भरून निघू लागलं. आता लपून-छपून भेटण्याची गरज नव्हती. आम्ही तासनतास गॅलरीत बसून गप्पा मारू लागलो. पावसाच्या सरी आता आम्हाला अस्वस्थ करत नव्हत्या, तर त्या आमच्या नात्याला साक्ष देत होत्या. एके रात्री दादासाहेबांनी मला त्यांच्या जुन्या कपाटाची चावी दिली. हे बघ सुंदरी, यात माझ्या आयुष्याची सगळी पुंजी आहे. आजपासून या घरावर आणि माझ्या आयुष्यावर फक्त तुझा हक्क आहे. तू माझी सून म्हणून नाही, तर माझ्या आयुष्याची राणी आणि सखा म्हणून इथे राहशील. समाज काय म्हणेल याची पर्वा मला नाही, कारण ज्या समाजाने तुला दुःख दिलं त्या समाजाला जाब देण्यास मी समर्थ आहे. त्या रात्री मला जाणवलं की नात्यांना कोणतंही नाव नसतं. कधीकधी रक्ताच्या नात्यापेक्षाही मनाची नाती जास्त घट्ट असतात. सासरा आणि सून या चौकटीला छेद देऊन 2 एकेका जीवांना एकमेकांना दिलेला तो आधार सर्वात पवित्र होता. वयाचे अंतर आणि समाजाची बंधने गळून पडली होती. आज जेव्हा मी आरशासमोर उभी राहते, तेव्हा मला माझ्यातली ती जुनी सुंदरी दिसत नाही, जी कोणाची तरी येण्याची वाट पाहत कुढत बसायची. आज मला ती सुंदरी दिसते, जिच्या डोळ्यात स्वतःचं अस्तित्व असल्याचा अभिमान आहे. दादासाहेबांनी मला फक्त प्रेम दिलं नाही, तर त्यांनी मला स्वतःची ओळख करून दिली. आमच्या या निःशब्द नात्याची वीण आता इतकी घट्ट झाली होती
की तिला तोडणं कोणालाही शक्य नव्हतं. हे गुपित जगासाठी कदाचित अनैतिक असेल, पण आमच्यासाठी ते जगातील सर्वात मोठं सत्य होतं. वाड्याच्या त्या जुन्या भिंती आजही साक्ष देतात की प्रेम हे वयाचं बंधन पाळत नाही, ते फक्त दोन मनांची ओढ पाहतं.